ट्रिपल एम मराठी स्टोरी टाईम ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजची आपली स्टोरी आहे ती 9 मिनिटे। कथा आरती प्रियदर्शिनी। निम्मो संध्याकाळचे दिवे लावण्याची तयारी करून ठेव। लक्षात आहे ना, आज 5 एप्रिल आहे। आत्तेने आईला आठवण करून देत सांगितले। अगं ताई, तयारी काय करायची? बाल्कनीत फक्त एक दिवा तर लावायचे आहे ना? शिवाय जर दिवा नसला तर मेणबत्ती, मोबाईलची फ्लॅश लाईट किंवा बॅटरी लावू। अरे तू गप्प बस, असे म्हणत आत्तेंनी वडिलांना गप्प केले। मोदीजींनी दिवे लावा असे उगाच सांगितले नाही। आज संध्याकाळी 5 वाजल्यानंतर प्रदोष काळ सुरू होत आहे। अशा काळात रात्री तुपाचे खूप सारे दिवे लावावे तर महादेव प्रसन्न होतात। शिवाय तुपाच्या दिव्यामुळे आजूबाजूचे सर्व कीटाणूही मरून जातात। माझ्या हातात असते तर मी नक्कीच 108 दिव्यांचा माळेने घर उजळून टाकले असते आणि माझी देशभक्ती दाखवून दिली असती। आत्तेने वायफळ बडबड करीत आपले दुःख व्यक्त केले। दिव्याने काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडलेच होते, पण तेवढ्यात आईने तिला गप्प राहण्याची खूण केली। ती बिचारी आत्तेच्या प्रश्नांची उत्तरे न देताच निमूटपणे गप्प बसली। अहो ताई, हे घर तुमचे नाही का? तुम्हाला हवे तितके दिवे लावा, मी लगेचच सर्व सामान शोधून घेऊन येते। आईच्या अशा समजूतदारपणाचा फायदा आत्ते वर्षानुवर्ष घेतच आली आहे। आत्ते वडिलांची मोठी बहीण असून विधवा आहे। तिला 2 मुले असून दोघींनाही वेगवेगळ्या शहरात स्वतंत्रपणे संसार थाटला आहे। आत्ते कधी एकाकडे तर कधी दुसऱ्या मुलाकडे जाऊन राहते, पण तिचा तापट स्वभाव सहन करीत शांतपणे राहणे केवळ आईलाच जमते। म्हणूनच ती वर्षातील 6 महिने आमच्याकडेच राहते। तसे तर यामुळे कोणाला काही विशेष त्रास होत नाही, कारण आई सर्व सांभाळून घेते। पण आत्तेच्या जुन्या बुरसटलेल्या विचारसरणीचा मला खूपच राग येतो। काही दिवसांपासून मला आईचाही खूप राग येत होता। आमच्या लग्नाला फक्त 15-20 दिवसच झाले होते। आत्तेचे सतत घरात असणे आणि नोएडातील आमचा फ्लॅट छोटा असल्यामुळे मी आणि दिव्या मन भरून एकमेकांना भेटूही शकत नव्हतो। कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे आमचे लग्न कसेबसे उरकले होते। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्यामुळे हनीमूनची तिकीटेही रद्द करावी लागली। आत्तेला गाझियाबादला जायचे होते, परंतु कोरोना मातेच्या भीतीने तिने आधीच स्वतःला घरात बंद करून घेतले होते। 22 मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली आणि 25 मार्चला पंतप्रधानांनी लॉकडाऊनचे आवाहन केल्यानंतर कोरोनासारख्या महामारीला हरवण्यासाठी आपण सर्व आपापल्या घरात कैद झालो। सोबतच कैद झाल्या त्या माझ्या आणि दिव्याच्या त्या कोमल प्रेमळ भावना, ज्या लग्नापूर्वी आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहिल्या होत्या। 2 खोल्यांच्या छोट्याशा फ्लॅटमधील एक खोलीत आत्या आणि तिच्या अगणित देवांचा एकाधिकार होता। आईला तर ती नेहमी स्वतःसोबत ठेवत असे। दुसरी खोली माझी आणि दिव्याची आहे, पण आता मी आणि वडील या खोलीत झोपतो, तर दिव्या हॉलमध्ये, कारण वडिलांना दम्याचा त्रास असल्यामुळे ते एकटे झोपू शकत नाहीत। आत्ते घरात असताना आई कधीच वडिलांसोबत झोपत नाही, कारण असे झाले तर आत्तेची तिरस्काराने पाहणारी नजर जणू तिला जाळून भस्म करून टाकेल। कदाचित हेच सर्व पाहून दिव्याही माझ्यापासून लांबच राहते, कारण आत्तेची नजर सतत तिच्यावरही असते। बाळा, जमल्यास बाजारातून मेणबत्त्या घेऊन ये। आईचा आवाज ऐकताच मी माझ्या विचारचक्रातून बाहेर पडलो। हे काय आई, तुम्ही सर्व गोष्टींमध्ये कशाला अडकतेस? दिवे लावून वेळ निभावून ने, सतत बाहेर जाणे चांगले नाही। नुकत्याच झालेल्या जनता कर्फ्यू वेळी टाळ्या थाळ्या वाजवून मन भरले नाही का, ज्यामुळे आता दिवे आणि मेणबत्त्या लावणार आहात? मी नाराजीच्या स्वरात आईला विचारले। सोबतच बाजारात जाण्यासाठी मास्क आणि ग्लोव्ज घालू लागलो, कारण मला माहीत होते की आई ऐकणार नाही। कसेबसे कोरोना योद्ध्याच्या दंडुक्यापासून स्वतःला वाचवत मेणबत्त्या आणि दिवे घेऊन आलो। हे सर्व लावण्यासाठी रात्री 9 वाजण्याची वाट पाहावी लागणार होती, परंतु माझ्या डोक्यात तर त्याआधीच
प्रकाश पडला. प्रेमाने आतुर झालेल्या मनाला शांत करणारी कल्पना सुचली. लगेचच मोबाईल काढला आणि व्हॉट्सअपवर दिव्याला मी केलेले नियोजन समजावून सांगितले. कारण आजकाल आमच्या दोघांमध्ये केवळ व्हॉट्सअपवरच गप्पा होत असत. मी जसे सांगतो तसेच कर, बाकी सर्व मी सांभाळून घेईन. पण हो, तू काही गडबड करू नकोस. तू माझी साथ दिलीस तर ती 9 मिनिटे कायम आठवणीत राहतील. बरं, मी पाहते. दिव्याच्या या उत्तरामुळे मला आनंद झाला आणि मी त्या 9 मिनिटाच्या नियोजनाबाबत विचार करू लागलो. रात्रीचे 8:45 वाजताच आईने मला सांगितले की घरातील विजेचे सर्व दिवे बंद कर. सर्वांनी बाल्कनीत या. मी स्पष्टपणे सांगितले की आई, हे सर्व तुम्हीच करा. मला ऑफिसचे खूप काम आहे, त्यामुळे मी येणार नाही. यांना राहू द्या. आई, चला मी येते. आधीच ठरल्याप्रमाणे दिव्याने आईचा हात धरून तिला खोलीतून बाहेर नेले. आई आणि आत्तेसोबत तिने 21 दिवे लावण्याची तयारी केली. आत्तेचे असे म्हणणे होते की 21 दिवसांच्या लॉकडाऊनसाठी 21 दिवे उपयोगी पडतील. आई, मी सर्व दिव्यांमध्ये तेल घातले आहे. मेणबत्ती आणि काडेपेटीही इकडेच ठेवली आहे. तुम्ही दिवे लावा. तोपर्यंत मी घरातले सर्व दिवे बंद करून येते. दिव्याने पूर्वनियोजनानुसार सांगितले. घरात येऊन ती दिवे बंद करू लागली. त्याचवेळी मी दिव्याच्या कमरेत हात घालून तिला आमच्या खोलीत ओढले. दिव्यानेही तिच्या हाताची माळ माझ्या गळ्यात घातली. अरे वा, तू तर आपले नियोजन पूर्णत्वास नेलेस, मी दिव्याच्या कानात फुटफुटलो. ते तर मी करणारच होते. तुझे प्रेम आणि सहवासासाठी मीही आतुर झाले होते. दिव्याच्या या मादक आवाजामुळे माझ्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या. फक्त 9 मिनिटे आहेत आपल्याकडे. दिव्या आणखी काही बोलण्याआधीच मी तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवले. प्रेमाची जी ठिणगी आमच्या दोघांच्याही मनात धगधगत होती, तिने आता आगीचे रूप धारण केले होते. वाढलेल्या आमच्या श्वासादरम्यान 9 मिनिटाची कधी 15 मिनिटे झाली हे समजलेच नाही. जोरजोरात दरवाजा ठोठवण्याचा आवाज ऐकून आम्ही भानावर आलो. अरे बाळा, झोपलास का? जरा बाहेर ये. येऊन बघ, दिवाळीसारखे वातावरण झाले आहे. आईचा आवाज ऐकताच मी स्वतःला सावरत दरवाजा उघडला. तोपर्यंत दिव्या बाथरूममध्ये गेली. दिव्या इकडे आली नाही. ती तुमच्यासोबतच असेल, मी गोंधळलेल्या स्वरात म्हणालो आणि आईचा हात पकडून बाहेर आलो. बाहेरचे वातावरण खरोखरच दिवाळीसारखे भासत होते. तेवढ्यात दिव्याही स्वतःला सावरून बाल्कनीत आली. तू कुठे गेली होतीस दिव्या? मी आणि आई तुला कधीपासून शोधत होतो, मी लटक्या रागात विचारली. मी गच्चीत गेले होते. दिव्याचा हा उत्साह पाहण्यासाठी दिव्याने माझ्याकडे एकटक पाहत सांगितले. त्याचवेळी मी खोडकरपणे हसून काळोखाचा फायदा घेत आणि आत्तेपासून नजर चोरत हाताने दिव्याला फ्लाइंग किस केले. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.